अकोट तालुक्यातील अकोलखेड, उमरा, पणज मंडळातील अनुदान पात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या 1 महिन्याआधी कृषी सहाय्यक तलाठी यांना याद्या तयार करून नुकसान भरपाई तात्काळ मिळण्यासाठी सदर शेतकऱ्यांची केवायसी सुद्धा करण्यात आली होती। मात्र त्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही संत्रा अनुदानाची रक्कम जमा करण्यात आलेली नाही। याबाबत अकोट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। शासनाकडून 31 मार्च पर्यंत कर्ज भरण्यासाठी तगादा लावला जातो, पण शेतकऱ्यांचे संत्र्याचे अनुदानाची रक्कम मात्र खात्यात जमा करण्यात येत नाही। या बाबतीत तिन्ही मंडळातील संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून या आक्रमक शेतकऱ्यांनी 2 एप्रिल रोजी तहसीलदार यांना निवेदन देऊन या संदर्भात तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। सदर निवेदन देतेवेळी आदिवासी तालुका अध्यक्ष सुभाष सुरतने, माजी सरपंच किशोर पाटील बोंद्रे, नंदू बोंद्रे, सुधीर भिल, अरुण सामलाटे, अमोल मोहोड यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। मी सुधीर नावरा भिल, शेतकरी, कासोद शिवपूर शिवार, धारूर रामापूर। या अगोदर KYC करून 3-4 दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले। ही पहिली वेळ आहे की शेतकऱ्याची KYC करून शेतकरी बँकेत चक्रा मारू थकले की आज पैसे जमा आले का, उद्या आले का, मेसेज पोहून आले। 1 महिना उलटून गेला तरीही शेतकऱ्याच्या खात्यात नुकसान भरपाई संत्र्याची मदत अद्याप जमा झाली नाही। तरी मी आपल्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की शेतकऱ्याच्या खात्यात लवकरात लवकर पैसे वर्ग करावे आणि शेतकऱ्याची समाधानी करावी। शिवसेना आदिवासी तालुका प्रमुख अकोट। आज आम्ही सदर तहसील येथे येऊन तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं आहे। निवेदनमध्ये असा विषय आहे, त्याच्यामध्ये गेल्या 1 महिन्यापासून या पटवारी लोकांनी विशिष्ट क्रमांक याच्याकरिता यांनी ते KYC करून घेतल्या संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईमध्ये। त्याच्यानंतर 1 महिना उलटून गेला या विषयाला, पण तरी अजून शेतकऱ्यांच्या, आमच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ती KYC केल्यानंतर जी रक्कम आहे ती रक्कम प्राप्त झालेली नाही आहे। म्हणून या संदर्भामध्ये आम्ही आज सगळे शेतकरी बांधव एकत्र येऊन आज तहसीलला येथे येऊन तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे आणि त्यांना विनंती केली आहे की तुम्ही लवकरात लवकर याच्यावर दखल घेतली पाहिजे। जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही तहसील कार्यालयासमोर फार मोठं तीव्र आंदोलन करू।